नियम 292 अन्वये आणलेला अंतिम आठवडा प्रस्ताव या प्रस्तावावरती माझे विचार मांडण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे। अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये बहुतेक करून गृह खात्यावरती बराचसा हा प्रस्ताव या ठिकाणी दिसतोय। अध्यक्ष महोदय, आपल्याला हे मान्य करावं लागेल की नरसरापूरच्या घटनेमध्ये 60 दिवसामध्ये त्या ठिकाणी त्या नराधमाला फाशीची शिक्षा ही सुनावण्यात आलेली आहे। अध्यक्ष महोदय, माझी सुद्धा विनंती आहे की नरसरापूरच नाही तर अशा अनेक घटना आहेत ज्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर झाली। खुनाच्या काही घटना आहेत, संतोष देशमुखांचा खून आहे आणि आणखी ब्रुटली ज्या ठिकाणी काही दुर्घटना म्हणजे ह्या ज्या घटना होतात या घटना फास्ट ट्रॅक वरती त्या ठिकाणी घेण्यात आल्या पाहिजे। अध्यक्ष महोदय, बीड जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांमध्ये तोहिद खान नावाच्या 36 वर्ष तरुणाची हत्या त्या ठिकाणी करण्यात आली। कारण काय? अध्यक्ष महोदय, 10 का 12 हजार रुपये उसनवारीचे होते, 10 ते 12 हजार रुपये नाही दिले म्हणून त्याची हत्या करण्यात आली। फक्त हत्या करून हे लोक थांबले नाही अध्यक्ष महोदय, त्याला रात्रभर गाडीमध्ये फिरवलं आणि याच्या डेड बॉडीची विल्हेवाट कुठं लावायची म्हणून रेल्वे ट्रॅक वरती नेऊन आडवा त्या ठिकाणी टाकला। म्हणजे रेल्वे जर आली तर अमुक अमुक यांनी रेल्वे खाली जीव दिला, आत्महत्या केली, अशा प्रकारचा बनाव त्या ठिकाणी बनवण्यात आला। अध्यक्ष महोदय, एक कुत्र्याची कळवंड म्हणतात तसे काही कुत्रे तिथून जात होते आणि त्या कुत्र्यांनी तो आडवा मांडलेला जो मृतदेह आहे तो सरळ केला आणि येणारी रेल्वे जी आहे त्या मृतदेहाच्या वरून गेली। नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी त्या ठिकाणी कळालं की याचा खून करण्यात आला। इतकं बेकार पद्धतीने मारला अध्यक्ष महोदय, खाली डोक्याच्या खाली सुद्धा एक मोठा दगड ठेवला आणि डायरेक्ट वरून 2 लोकांनी तो मोठाला दगड त्याच्या चेहऱ्यावरती टाकला आणि त्याचं जीवन संपवून टाकलं। पण फक्त जीवन संपूनही हे लोक थांबले नाही। त्याच्यानंतर चौकशी करताना काही लोकांनी चौकशी केली की अरे बाबा कसं काय मारलंय, मारतानाची सुद्धा भाषा अतिशय चुकीच्या पद्धतीची त्या ठिकाणी वापरली गेलेली अध्यक्ष महोदय। आणि हे आरोपी नंतर खून करून कुठेतरी तिकडे देवस्थानाला एका पाया पडायला गेले। अध्यक्ष महोदय, हे आरोपी अटक झाले, परंतु लहान लहान कच्ची बच्ची असणाऱ्या ह्या तोहिद खानच्या लेकरा बाळांचा त्या ठिकाणी प्रश्न निर्माण झालेला आहे। त्याच्या बाबतीत काही ना काही निर्णय अध्यक्ष महोदय केला गेला पाहिजे। केस तालुक्यामध्ये विलास घुले हा हॉटेल चालक, या हॉटेल चालकाला सुद्धा 8, 9, 10 लोकांनी अध्यक्ष महोदय अतिशय निर्दयीपणे त्याची हत्या त्या ठिकाणी केली। आरोपी सर्वच्या सर्व अटक आहेत। आमच्या जिल्ह्याचे एसपी जे आहे चांगलं काम करतायत, ते आल्यापासून बऱ्यापैकी लोकांना सहकार्य करतायत। अध्यक्ष महोदय, घाटनांदूर मातंग समाजाच्या अल्प मुलीवरती त्या गावाचा रहिवासी नसलेला एका अतिशय म्हणजे व्यसनी असणाऱ्या एका व्यक्तीने 15 वर्ष वयाच्या मुलीवरती
अत्याचार करण्याचा सुद्धा प्रकार त्या ठिकाणी घडलाय। त्या गावाचं अजिबात त्याला समर्थन नाही। सर्व समाज, सर्व गाव एकत्र येऊन तो आरोपी ताब्यात दिला, परंतु अध्यक्ष महोदय अत्याचार करून परत त्या मुलीचे हातपाय बांधून बाजाच्या खाली टाकून देण्याचं सुद्धा कृत्य या ठिकाणी घडलेलं आहे। अध्यक्ष महोदय, काही लोक फार भारी आमच्याकडं दराडे नावाचे एक पीआय संतोष देशमुखचे भाऊ धनंजय देशमुख यांच्यावरती 307चा खोटा गुन्हा दाखल करून डायरेक्ट तो त्या घटनेच्या वेळी तिथं नाहीये तरी सुद्धा 307चा गुन्हा दाखल केला। आणि ज्यावेळेस दुसऱ्या दिवशी तो तिथं गेला आणि मग तिथले DYSP आले, त्यांनी तपासलं, दुसऱ्या दिवशी DYSPंना डिक्लेअर करावं लागलं की हा खोटा गुन्हा आहे। पण गुन्हा दाखल करून टाकला अध्यक्ष महोदय, मेडिकलला सुद्धा पाठवण्याची तयारी। आणि दादा खिंडकर त्यांचा नातेवाईक तो तिथं नसताना सुद्धा त्याचं सुद्धा नाव FIR मध्ये घेऊन टाकलं। काही अधिकारी लोक स्वतःला मिळालेल्या अधिकाराचा किती प्रमाणात गैरवापर करतात याचं सुद्धा उत्तम उदाहरण या ठिकाणी पाहायला मिळालं। अध्यक्ष महोदय, या दादा खिंडकर आणि त्याच्या भावाची, त्यांच्या फॅमिलीतली फक्त बेल्टनी हाणामारी झालेली, दोन्ही व्हिडिओ सारखेच, बेल्टनी मारामारी झाली, एकावरती 324चा गुन्हा आणि दादा खिंडकर वरती डायरेक्ट 307चा गुन्हा। तिथे API घुगे नावाचे ते अधिकारी, ते होळीच्या दिवशी जे संतोष देशमुखांच्या खून प्रकरणाच्या वेळेस तिथे असणारे PI त्यांच्याबरोबर होळी खेळत त्या ठिकाणी दिसलेले होते। यांनी अध्यक्ष महोदय 307 केला, 13 महिने त्याला जेलमध्ये जावं लागलं। कशामुळं? फक्त संतोष देशमुखच्या खुनाचा हा मुख्य साक्षीदार आहे एवढ्या एका बाबीसाठी त्याच्यावरती जाणीवपूर्वक 307चा गुन्हा। आणि तिथले API 18 पाणी शे द्यायचे हायकोर्टाला, 18 पाणी शे दिला। 18 पाणी शे दिल्यामुळं 13 महिने त्याची बेल झाली नाही, 13 महिन्याच्या नंतर बेल झाली। अध्यक्ष महोदय, या महोदयांची पिंपळनेर या तिथून बदली झाली। बदली होत असताना सुद्धा MPDAचा ऍक्ट लावला त्याला, MPDA त्याच्यावरती आयुष्यामध्ये यांनीच केलेली एक खोटी 307, बाकी कुठलाही कसलाही गुन्हा नसताना सुद्धा MPDA सारख्या गंभीर प्रकरणामध्ये त्यांना जेलमध्ये टाकले। आता शासनाकडे आल्याच्या नंतर शासनाच्या लक्षात आलं, शासनाने अध्यक्ष महोदय ते रिजेक्ट केलं, म्हणून आता 4-2 दिवसाच्या नंतर त्याची जामीन होईल। अध्यक्ष महोदय, या API महोदयांनी काय केलंय, घुगे साहेबांनी 307ला जबानी कोणाची घेतली? त्याच्या भावाची। आणि ज्याची जबानी घेतली तो MPDA मध्ये फरार आरोपी होता। MPDAचा फरार आरोपी स्वतःच्या पोलीस स्टेशनला बोलवून घेतलाय, CCTV मध्ये आलाय, त्याची 3.5-4 तास जबानी घेतली आणि त्या जबाबाच्या आधारावर त्याच्यावरती 307 केला। MPDAचा फरार आरोपी पोलीस स्टेशनला येऊन त्याची साक्ष घेतली जाऊ शकते का अध्यक्ष महोदय? ही घेतली गेली। बीड जिल्ह्यामध्ये असे काही भयानक नमुनेदार अधिकारी आहेत अध्यक्ष महोदय, हे MPDAच्या फरार आरोपीचे सुद्धा त्या ठिकाणी साक्ष नोंदवतात, साक्षीदार त्याला बनवतात आणि दुसऱ्याला खोट्या 307 मध्ये आत पाठवून देतात। या प्रकाराची अध्यक्ष महोदय चर्चा, अशा काही लोकांवरती निश्चितपणे कारवाई केली पाहिजे, अशा प्रकारची माझी मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे। अध्यक्ष महोदय, कृषी समृद्धी योजनेच्या मध्ये नेमके आमचे कृषी मंत्री महोदय नाहीये, 2000 कोटी रुपये दिले अध्यक्ष महोदय मुख्यमंत्र्यांनी, परंतु आणखी 3000 कोटी रुपये यामध्ये देण्याची आवश्यकता आहे। हे सुद्धा मागणी या ठिकाणी मी
करतो आणि अध्यक्ष महोदय, पीक कापणीच्या प्रयोगाबरोबर पेरल्याच्या नंतर न उगवणं किंवा अतिवृष्टीमुळं दुष्काळामुळं पीक न येणं हे जे ट्रिगर आहे हे ट्रिगर ॲक्सेप्ट केले पाहिजेत अशा प्रकारची या ठिकाणी विनंती आहे. अध्यक्ष महोदय, पीक विमा हे सामान्य शेतकऱ्याला, आता त्याच्यामध्ये घोटाळे वगैरे झालेले आहेत, त्याच्या खूप चौकशा वगैरे सुद्धा चाललेल्या आहेत अध्यक्ष महोदय, पण तरी सुद्धा एवढे घोटाळे एवढं सगळं उघडं होऊन सुद्धा विनय आवटे सारखे काही अधिकारी अजून सुद्धा कृषी मंत्री बदलून सुद्धा ते बदलत नाही, ते जागेवरच राहतात. मग कृषी मंत्री मुंडे साहेब असू द्या किंवा आता कृषी मंत्री मामा असू द्या किंवा आणखी पुढे गेल्याच्या नंतर आणखी एखादा कृषी मंत्री जरी झाला तरी हे पीक विम्यावरचे आणि याच्यावरचे ठरवणारे अधिकारी मात्र बदलायचे नाहीत. ते आवटे, विनय आवटे नावाचाच महाभाग आहे, तो 1857 पासून एकाच जागेवरती आहे, त्याची जागा बदलतच नाही. 1857 मी काय चेष्टेने म्हणत नाही अध्यक्ष महोदय, पण हा माणूस एवढं सगळं घडलंय. अहो, वन खात्याच्या जमिनीवर पीक विमा भरला, तलावात गेलेल्या जमिनीचा पीक विमा भरला. सरकारची जिथं जिथं जमीन शिल्लक असेल जिल्ह्यात आमच्या मराठवाड्यात त्या प्रत्येक जागेवर कलेक्टर ऑफिसच्या जागेवर सुद्धा विमा भरला या आवटेच्या कृपेने, आणि तो काय तिथून हलत नाही. मग आम्हाला माझी विनंती, एवढा प्यारा अधिकारी तेवढा जरा बाजूला काढा. तो कशामुळं तिथे लागतोय? कायमस्वरूपी काही लोक परत 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 अध्यक्ष महोदय ठरवून त्याच जागेवरती कृषी मंत्रालयात कसे काय येतात, कृषी आयुक्तालयात कसे येतात, आयुक्त कुणी बी असू द्या, परंतु खालची ही जी यंत्रणा आहे ही यंत्रणा वारंवार त्या ठिकाणीच का थांबते अध्यक्ष महोदय? गुण नियंत्रण नावाचा एक टेबल आहे, कक्ष आहे, त्या कक्षावरती 15-15 वर्ष काही लोक राहिले अध्यक्ष महोदय, आणि ह्यांनी तिथल्याच काही कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्वतःच्या बायकोच्या नावावरच कंपन्या काढल्या, त्याच कंपन्याकडून खतं सुद्धा पुरवली अध्यक्ष महोदय. नवरा कृषी खात्यात आणि बायको कृषी खात्याची पुरवठादार, हे असलं कसलं काय गणित आहे गोडगंबाल अध्यक्ष महोदय. आणि पुन्हा ते तिथेच फिरतात, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे एवढ्याच एरियामध्ये काही लोक फिरतात अध्यक्ष महोदय. याच्यामुळं आता खतामध्ये काही काही ठिकाणी माती भरून सुद्धा खतं सापडायला लागली काही कृषी सेवा केंद्रावर. आता काही रेड झाल्या अध्यक्ष महोदय, त्या रेडमध्ये ही बाब त्या ठिकाणी लक्षात आली. अध्यक्ष महोदय, काही निश्चितपणे चांगले निर्णय भरणे मामा या खात्याचे मंत्री झाल्याच्या नंतर होत आहेत, त्याच्याबद्दल अध्यक्ष महोदय या ठिकाणी मी त्यांचं अभिनंदन या ठिकाणी करतो. आणि मुख्यमंत्री महोदयांना पुनश्च एकदा विनंती करतो, कृषी मंत्री महोदयांनी आदरणीय दादा या ठिकाणी बसलेले, हे ट्रिगरच्या बाबतीमध्ये पुनश्च एकदा विचार करावा, कारण पीक विम्याचं टेंडर त्या ठिकाणी निघालेलं आहे, त्याला काहीतरी जोड या ठिकाणी देण्यात यावा अशा प्रकारची आपल्याला विनंती आहे. आणि अध्यक्ष महोदय, मागच्या वर्षीच्या ज्या खरडून गेलेल्या जमिनीच्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांचं स्टेटमेंट झालं, परंतु तिथल्या BDOंनी, तिथल्या तहसीलदारांनी अध्यक्ष महोदय जी जमीन खरडून गेलेली, त्या खरडून गेलेल्या जमिनीच्या बाबतीमध्ये 2 लाख रुपये हे मनरेगाच्या मार्फत त्या ठिकाणी घेण्यात यावेत अशा प्रकारचे आदेश दिले होते. ते फेर आदेश या ठिकाणी माननीय मदत व पुनर्वसन मंत्री, आपत्ती मंत्री यांच्याकडनं जाण्याची आवश्यकता आहे. जर ते गेले तर पुन्हा 2-2 लाख रुपये, एकूण 3.5 लाख रुपये हे मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी जाहीर केलते. जर 3.5 लाखाचं अंदाजपत्रक त्याचं झालं तर अध्यक्ष महोदय 3.5 लाख रुपये
त्या शेतकऱ्याला देता येतील. अजूनही काही शेतकऱ्यांची शेती ही नीटनाटकी झालेली नाही अध्यक्ष महोदय. नदीच्या कडीचे, कारण याच्यामध्ये सगळ्यात जास्त फटका हा बीड जिल्हा, सोलापूर जिल्हा, इथे सीना नदी जिथून वाहते नगरपासून, अहिल्यानगरपासून ते सोलापूरपर्यंत, या बेल्टमध्ये सर्वाधिक जास्त धाराशिव जिल्हा, बीड जिल्हा आणि अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यातला करमाळा, माढा असे जे काही तालुके आहेत त्या तालुक्याला फटका बसलेला आहे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी विरोधी पक्षाच्या प्रस्तावामध्ये आलेला आहे अध्यक्ष महोदय, अन्न व भेसळ इथे टाकलेल्या धाडी. अध्यक्ष महोदय, निश्चितपणे कौतुक सुद्धा केलं पाहिजे विरोधी पक्षाने. अध्यक्ष महोदय, या राज्याचे मुख्यमंत्री यांनी पाठीमागच्या अधिवेशन आणि त्याच्या अगोदर जिरवाळ साहेबांच्या सहीनं हा प्रस्ताव, जो मोकासारखा त्याच्यामध्ये तरतूद असावी अशा प्रकारचा प्रस्ताव पाठीमागच्या अधिवेशनाच्या वेळेसच हा LNJD-कडे पाठवला होता. LNJD-ने 2 वेळा तो परत पाठवलेला आहे. आणि आता अध्यक्ष महोदय, या खात्याची चर्चा का जास्त होते? तुकाराम मुंडे साहेबांनी या खात्याचा आयुक्त पदाचा चार्ज घेतल्याच्या नंतर अध्यक्ष महोदय, सुरुवातीला हे खातं जे आहे, मी मान्य करतो, मंत्री महोदयांनी मान्य केलं, जिरवाळ साहेब इथं नाही आहेत. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी जे कलम आहेत केंद्र सरकारचा, मनमोहन सिंग साहेबांच्या कालावधीमध्ये 2005ला ड्राफ्ट झालेला आणि लागू झालेला आहे 2011ला. म्हणजे 6 वर्ष, 7 वर्ष, 5 पासून ते 11 पर्यंत. अध्यक्ष महोदय, याच्यामधल्या ज्या काही तरतुदी अत्यंत कडक होत्या त्या हळूहळू त्या ठिकाणी कमी केल्या गेल्या. आणि 2011च्या नंतर अध्यक्ष महोदय, या भेसळखोरांच्या पक्क लक्षात आलं. 11-12च्या नंतर यांच्या पक्क लक्षात आलं. अध्यक्ष महोदय, मी मागच्या वेळेस भाषण केलं, माझ्या मतदारसंघातलं एक त्या ठिकाणी बिकानेर, धर्मेंद्र साहेब तिथं खासदार होते मला वाटतं एक वेळा, ते बिकानेर स्वीट्स नावाची दुकानं बहुतेक बऱ्याच शहरामध्ये, एक आमच्या इकडं सुद्धा होतं. अध्यक्ष महोदय, चुकीच्या पद्धतीनं पेढा, बर्फी आणि इतर गोड पदार्थ बनवताना सापडले. 3 दिवसात जामीन होऊन बाहेर आले. आता 3 दिवसात जामीन जर हे लोक होऊन आले अध्यक्ष महोदय, तर मग हे पुन्हा तोच उद्योग करायला का धजावणार नाहीत? निश्चितपणे धजावते. अध्यक्ष महोदय, मी मुंडे साहेबांचं या ठिकाणी अभिनंदन करेन. काल परवाचा अध्यक्ष महोदय, मंचर पोलीस ठाणे मंचर इथं जो एक गुन्हा दाखल केलेला आहे अध्यक्ष महोदय, आरोपी किती आहेत? 26. आणि हे आरोपी कोण आहेत अध्यक्ष महोदय? सुशांत बबनराव हिंगे यांचे चुलते, तिथल्या एका पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष. अध्यक्ष महोदय, परत ते काय, कात्रज डेअरीचे संचालक, कात्रज डेअरीचे माजी चेअरमन. अध्यक्ष महोदय, जे दूध संघावरती चेअरमन राहिलेले माणसं, दूध संघावरती संचालक राहिलेले माणसं, त्यांच्याच घरातली माणसं जर हे इतकं भयानक कृत्य करायला लागली. अध्यक्ष महोदय, सुशांत हिंगे हे आंबेगाव तालुक्यातले आहेत, मंचर गावचे आहेत. अध्यक्ष महोदय, हेमंत टेके, संदीप लोढा. अध्यक्ष महोदय, हे संदीप लोढा महोदय जे आहेत हे ह्या धंद्याचे भागीदार आहेत. आणि यांच्यावरती 2008ला सुद्धा 7/2/2008ला एक गुन्हा दाखल झालेला आहे दूध भेसळीचा. आणि ते 2011ला निर्दोष सुटलेला आहे. तोच माणूस अध्यक्ष महोदय 2026 मध्ये, हे थोडं थिडकं नाही अध्यक्ष महोदय,
एका ठिकाणचं नाहीये. आरोपी कुठले कुठले आहेत अध्यक्ष महोदय? संजोग यादव भिवंडी, कैलास लारगे शिरूर, जुन्नरचे 7-8 जण आहेत, नावच घेत नाही अध्यक्ष. वाळकी जिल्हा अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगरचा सचिन सपकाळ अध्यक्ष महोदय राहुरीचे आहेत, अवसरीचे आहेत. दौंड तालुक्यातला एक आरोपी आहे. पिलीव म्हणून सोलापूर जिल्ह्यातला एक आरोपी आहे अध्यक्ष महोदय. पाबळ म्हणून एक गाव आहे, तिथला एक. उरुळी कांचनचा एक. माहिजळगाव, जळगाव महाराष्ट्र, म्हणजे जळगावचा सुद्धा एक आरोपी सापडला अध्यक्ष महोदय. म्हणजे यांनी किती जिल्हे व्याप्त केलेत अध्यक्ष महोदय? खेड, आंबेगाव, जुन्नर, शिक्रापूर, म्हणजे पुणे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर अध्यक्ष महोदय, सोलापूर, एवढ्या सगळ्या जिल्ह्यामध्ये हे रॅकेट त्या ठिकाणी काम करत होतं. मी तुकाराम मुंडे साहेबांचं अभिनंदन याच्यासाठी करेल अध्यक्ष महोदय की त्यांनी ही FIR करत असताना, मला वाटतं म्हस्के नावाच्या महिला भगिनी आहेत, त्यांनी FIR केलेला आहे. आणि या FIR मध्ये अध्यक्ष महोदय सिंथेटिक दूध बनवताना संघटितपणे हा शब्द वापरलेला आहे अध्यक्ष महोदय. ही संघटित गुन्हेगारी ही फक्त मंचरपुरती मर्यादित नाहीये अध्यक्ष महोदय. सेम प्रकारचा हा 21/2/2026 जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला आहे अध्यक्ष महोदय. जामखेडला सुद्धा हे आकाश मिश्रा, विजय मिश्रा, अरुण पाठक, समीर कमरुद्दीन शेख वगैरे अध्यक्ष महोदय 31 आरोपी आहेत दुसऱ्या महिन्यात. सेम गुन्हा आहे अध्यक्ष. फक्त त्याच्यातही आरोपी कुठले कुठले आहेत? भिवंडीचेच लोक आहेत. फकराबाद तालुका जामखेडचा आहे अध्यक्ष महोदय. राहुरीचे 2 लोक आहेत अध्यक्ष महोदय. सतीश पठारे अहिल्यानगर, करांडे अहिल्यानगर, शामराव माने राहणार आष्टी, तालुका आष्टी, आमच्या तालुक्यातलं, आमचं सुद्धा नाव झळकलेलं आहे अध्यक्ष. दत्ता शिंदे राहणार पाटोदा, निफाड, मालुंजे खुर्द, संजय गुंड बीड, श्रीरामपूर, नाशिक, श्रीरामपूर, राहुरी, पुणे अध्यक्ष महोदय. ही सुद्धा केस जी आहे संघटित गुन्हेगारीची केस आहे अध्यक्ष महोदय. साधी अन्न व औषध प्रशासनाची मानके कायदा 2006 प्रमाणे जर गुन्हा दाखल झाला, हे लोक 3-4 दिवसामध्ये फक्त एका केसमध्ये अध्यक्ष महोदय, टिळक घोष नावाचा एक तरुण मुलगा, त्यांनी मला माहिती दिली होती, श्रीगोंद्यामधली एक केस केली होती अध्यक्ष महोदय. तिथल्या FDAच्या लोकांना मानलं पाहिजे, तिथल्या पोलिसांनी सुद्धा सहकार्य केलं. सुप्रीम कोर्टापर्यंत हे लोक गेले होते अध्यक्ष महोदय. अँटिसिपेटरी सुप्रीम कोर्टाने सुद्धा दिली नाही. सुप्रीम कोर्टाने सांगितलं जाऊन जेलमध्ये तुम्ही हजर व्हा आणि नंतर आमच्याकडे या. अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे, मुख्यमंत्री महोदयांचा हा प्रयत्न आहे अध्यक्ष महोदय. कारण पाठीमागच्या अधिवेशनाच्या वेळेसच त्यांनी शब्द दिला होता की आम्ही हा कायदा चेंज करतोय. केंद्र सरकारचा नाही, राज्य सरकारचा स्वतंत्रपणे कायदा आम्ही या ठिकाणी लावतो अध्यक्ष महोदय. मी ती फाईल सुद्धा पाहिली. मी 2दा-3दा पर्स्युएशनसाठी त्या ठिकाणी सुद्धा गेलो आणि अध्यक्ष महोदय तिथून परत आले. माझी विनंती आहे नरहरी झिरवाळ साहेबांना, राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांना, की याच्यामध्ये काल परवा अध्यक्ष महोदय तुकाराम मुंडेंच्या विरोधात सुद्धा हायकोर्टात गेले काही लोक की तुम्हाला मोक्का लावता येणार नाही, अशा प्रकारे धमकी द्यायला इक्बाल नावाचा एक व्यक्ती, इक्बाल मिरची आहे का चटणी आहे, पुढचं नाव मला माहिती नाही अध्यक्ष महोदय, पण इक्बाल पठाण का इक्बाल मिरची कोण जो आहे तो तिथं गेला आणि गुटखा विकणाऱ्यांवरती तुम्ही जे स्टेटमेंट केलेलं आहे की मोक्का लावू, हा मोक्का लावता येणार नाही, अशा पद्धतीचं मार्गदर्शन सुद्धा अध्यक्ष महोदय हे गुटखा विकणारे त्या ठिकाणी करायला.
अध्यक्ष महोदय, फार कमी वयाची मुलं, तरुण मुलं अध्यक्ष महोदय, तोंडामध्ये तोबरा भरून ज्यावेळेस इकडून तिकडं फिरतात अध्यक्ष महोदय, त्याला जर कॅन्सर झाला ना तर त्याच्या आईवडिलाची परिस्थिती आपल्याला बघवत नाही. आम्हीच मुख्यमंत्री सहायता योजनेसाठी अध्यक्ष महोदय मुख्यमंत्र्यांना पत्र देतो. मुख्यमंत्री सहायता निधी म्हणून त्याला 1 लाख 2 लाख विशेष बाब म्हणून पैसे मिळवून देण्याचा प्रयत्न करतो. खोखली करण्याचं काम अध्यक्ष महोदय हे लोक करतायत. अध्यक्ष महोदय, माझी विनंती, हे इतके स्ट्रॅटेजी बाज भारी आहेत सुधीर भाऊ. मी इथं कायम, आज नाही अध्यक्ष महोदय, हे अधिवेशन म्हणून नाही, दूध भेसळीच्या विरोधात मी MLC होतो वरती, तिथेही बोलत होतो अध्यक्ष महोदय, इथेही बोलत होतो. काल परवा एक उलटी बातमी लावली अध्यक्ष महोदय. सुरेश धस नाही, सुरेश धसच्या बायकोने अमक्या कंपनीला फोन केला म्हणे. आयुष्यभर अध्यक्ष महोदय ह्या भेसळखोरांच्या आणि यांच्या विरोधात आम्ही लढतोय, आणि कोणत्या कंपनीचं नाव घेतलं टीव्हीला, अमुक एक कंपनीला फोन केला म्हणले सुरेश धसांच्या पत्नीने. आता मी बी खरंच विचारलं फोन करून, अरे बाबा तू फोन केलता का? तर ती म्हणली, बाबा मी 15 वर्ष झालं त्या ज्या डेअरीला मानताय, हे मंचर, खेड, आंबेगाव इथं जी ती कोणती डेअरी आहे, त्या डेअरीला 15 वर्ष आमच्या दूध संघाचं दूधच नाही. अध्यक्ष महोदय, माझा नाही, सहकारी दूध संघ आहे. 3 लाख लिटर आम्ही कलेक्शन करतो अध्यक्ष महोदय प्रतिदिन. आम्ही नेसलेला दूध देतो, मदर डेअरीला दूध देतो, आणखी कुठेही देतो. परंतु असल्या काही ज्या पावडर प्लांटवाले आहेत त्यांना आम्ही दूध देत नाही. अध्यक्ष महोदय, श्रीगोंद्यात केस हो, आष्टीमध्ये केस हो, नगरला केस हो, जामखेडला केस हो, त्याच्यातले फरार झालेले आरोपी ठराविक एका पावडर प्लांटच्या अवतीभोवतीच हटाळे घालतात. कोणता प्लांट आहे तो? माझं म्हणणं आहे अध्यक्ष महोदय, ह्या लोकांची फक्त गुन्हा दाखल होऊन चौकशी होता कामा नये. अध्यक्ष महोदय, हे जे सिंथेटिक दूध कोणत्या संस्थेला पुरवित होते, त्या संस्थेला सुद्धा याच्यामध्ये आरोपी केलं पाहिजे, असं माझं स्वतःचं मत आहे. अध्यक्ष महोदय, किती मोठे असू द्या ते पावडर प्लांटवाले, पैशावाले असतील, आणखी मोठे असतील, पण अध्यक्ष महोदय हे कोणाच्या नावावर दूध तिथं घालीत होते, आणि ते दूध त्याचं पेमेंट नेमकं कोणाच्या नावावर वर्ग होत होतं? अध्यक्ष महोदय, ज्याच्या नावावर पेमेंट वर्ग होत असेल, जी संस्था पेमेंट करत असेल, कारण हे दूध थोडं थिडकं नव्हतं अध्यक्ष महोदय, 26 आरोपी आहेत, एका आरोपी 5-5 हजार लिटर दूध घालीत होत. 26 आरोपीचं 5-5 हजार लिटरांनी दूध किती झालं अध्यक्ष महोदय? 1.25 लाख तर हे एकाच गुन्ह्यातले आरोपी दूध घालीत होते. 1.25 लाख लिटर. अध्यक्ष महोदय, ह्यांना लाजा वाटत नाही, यांच्या सगळ्या संवेदना संपलेल्या आहेत अध्यक्ष महोदय. यांना समाजामध्ये मानपान या काही गोष्टी नाही येत राहिलेल्या अध्यक्ष महोदय. हे पूर्ण मोकळे झालेले लोक आहेत अध्यक्ष महोदय. दुर्दैवानं याच्यातले मी काही माहिती घेतली, कुणी जिल्हा परिषद सदस्य आहे, कुणी तालुका पंचायत समितीचा बायको सदस्य आहे, असे लोक अध्यक्ष महोदय दूध भेसळीचे धंदे जर करायला लागले, एखाद्या वेळेस पुढच्या वेळेस म्हणतात बाबा 288च्या ऐवजी 432 का काय होणार आहे, त्याच्यामध्ये हे दुधात कालविणारेच येऊ नये अध्यक्ष महोदय. 10-15 विषयक येऊ नाहीत. काय सांगावं अध्यक्ष महोदय? मग यांना पैसा अध्यक्ष महोदय ते स्वतः तोंडाने सांगितलं अध्यक्ष महोदय. हे जे भेसळीचं इम्युल्सिफायर का काय नावाचं औषध टाकलं अध्यक्ष महोदय, भिवंडीवरून गेलंय अध्यक्ष महोदय. आवड साहेब तुमच्या शेजारावून भिवंडी, अहो भिवंडीचेच आहेत, मागं बी यादव भिवंडीचेच आहेत. हे आता जो नवीन आलाय आणि आताचा जो इम्युल्सिफायरवाला आहे तो सुद्धा भिवंडीचाच आहे अध्यक्ष महोदय. इथून तिकडं म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र व्यापला अध्यक्ष महोदय. हे कोणाचेच नसतात अध्यक्ष महोदय. हे लोक
परंतु प्रतिष्ठित असणारे लोक, मी जबाबदारीनं बोलतो अध्यक्ष महोदय, याच्यात मोक्याचा कायदा जर लवकरात लवकर नाही केला तर पुढच्या वेळेस सभागृहात सुद्धा हे दुधात काहीतरी कालवणारे 10-20 येतील सगळ्या पक्षाकडून, काय सांगता येत नाही ह्या लोक. 100 येऊन आहेत अध्यक्ष महोदय. आणि मग त्यांनी इथं येऊन सगळेजण एकाच ह्याच्यात भाषण हाणत्याल, दुधात असं मिसळल्यावर आम्ही इतका माल हाणला, यांना पचत नाही अध्यक्ष महोदय. काय काय लोक, कुणाच्या तरी घरात ॲक्सिडेंट होतो, मी पाहिलेले आहेत हे दुधात काय बाय मिसळून, कुणाला तरी ह्याच्या घरात कॅन्सर होतो, कुणाचा ॲक्सिडेंट होतो, काही जण सकाळी 7लाच दारू प्यायला लागतात. हे दुधात कालवणारे जे लोक आहेत ना, आयुष्यपत सकाळी 7 वाजता दारू प्यायला सुरुवात करते, हे कारण हे पाप आहे अध्यक्ष महोदय. इथं नाही हो, तिकडे म्हणतो अध्यक्ष महोदय. या लोकांच्या वरती मोका लागला पाहिजे. आणि मीडियाला सुद्धा माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय, माझ्यासारख्या माणसावरती तिरप्या, नाव नाही घेतलं अध्यक्ष महोदय, अंगुली निर्देश माझ्याकडे होईल अशा पद्धतीच्या बातम्या छापल्या गेल्या. खूप वाईट वाटलं अध्यक्ष महोदय. असं जे माणसं याच्या कायमस्वरूपी 3 लाख लिटर दूध आहे अध्यक्ष महोदय माझ्या दूध संघाचं, माझ्या म्हणजे सहकारी दूध संघाचं. हे कालवा कालवीवाले डोळे वर करून सुद्धा तिकडे बघत नाहीत, आमच्याकडे ते येऊ शकत नाहीत, कारण त्यांना माहिती आहे गेलं की MBR टेस्ट केल्याशिवाय इथं दूध स्वीकारलं जात नाही. 1-1.5 कोटीच्या मशीन आल्यात अध्यक्ष महोदय. दुधात काय आहे, पाणी किती आहे, काय किती आहे लगेच कळतं. आणि जे लोक चुकीच्या पद्धतीने असे धंदे करतात, हे जर लोक यांना प्रतिष्ठा वाढायला लागली, हे कालच्या घटनेवरून, मंचरच्या घटनेवरून भीती वाटायला लागली अध्यक्ष. एक जिल्हा परिषद सदस्य, एक पंचायत समिती सदस्य, एक त्या कोणत्या तरी पक्षाचा तालुका अध्यक्ष, अशा पदावरले लोक जर आता याच्यामध्ये यायला लागले तर अध्यक्ष महोदय बेकार आहे. आणि अकलूजचा एक आरोपी, पिलीवचा एक आरोपी सोलापूर जिल्ह्यातला, दौंडचा एक आरोपी, जळगावचा एक आरोपी, छत्रपती संभाजीनगर, म्हणजे महाराष्ट्र व्यापायचा धंदा या लोकांनी केलाय. हे 1.25 लाख लिटर दूध करीत होते अध्यक्ष महोदय. आणि रोज रोज अध्यक्ष महोदय अशा जर बातम्या येत गेल्या तर आयुष्यपत लोकांनी दूध घेणं बंद करू नये हो. चांगले आमचे शेतकरी 95% दूध उत्पादक चांगला आहे अध्यक्ष महोदय. इमाने इतबारे गाय माईची सेवा करून रात्रंदिवस शेणावरती पाट्या घेऊ अध्यक्ष महोदय, शेतकऱ्याच्या माय माऊलीच्या डोक्यावर टक्कल पडायची पाळी आली अध्यक्ष महोदय. इतके प्रामाणिक काम शेतकरी करतात. आणि हे असे 5% लोक, हे प्रतिष्ठित लोक, हे एकदा जेलमध्ये घातले तर अध्यक्ष महोदय हे 5-5, 7-7, 8-8 वर्ष हे बाहेर आले नाही पाहिजेत. यांच्या कानातल्या मुंग्या सगळ्या मेल्या पाहिजेत, तोपर्यंत हे लोक सुटले नाही पाहिजेत अध्यक्ष महोदय. असा कडक कायदा या ठिकाणी करावा अशा प्रकारची विनंती. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी विरोधी पक्षाच्या वतीने हा प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे. माझी विरोधी पक्षाला एक विनंती अध्यक्ष महोदय, जलसंपदा विभाग ज्यावेळेस यांचं मवियाचं सरकार होतं, दिनांक 8 एप्रिल 2021ला संपवतो, 8 एप्रिल 2021ला एक जिओ टॅगचा GR काढला अध्यक्ष महोदय. जिओ टॅगचा हा जिओ टॅग म्हणजे दिवसा दरोडा टाकण्याचा GR होता अध्यक्ष. या GRच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये जलसंपदा, जलसंधारण, पाणी पुरवठा अनेक खात्यामध्ये अध्यक्ष महोदय पाहिजे त्याला जिओ टॅगिंग दिली गेली. सगळे टेंडर अभाव करण्यात आले. याच्यामध्ये कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार केलेला अध्यक्ष महोदय. माझी विनंती आहे मुख्यमंत्री महोदयांना आणि जलसंपदा मंत्र्यांना, या नेमका किती भ्रष्टाचार झालेला आहे अध्यक्ष महोदय याची चौकशी करावी. आणि अध्यक्ष महोदय शेवटचं या ठिकाणी अध्यक्ष महोदय, आमच्या समोरचा पक्ष जो आहे सततच अल्पसंख्याकांची बाजू घेतो अध्यक्ष महोदय. सतत अल्पसंख्याक अल्पसंख्याक अल्पसंख्याक
अध्यक्ष महोदय, सांगली जिल्ह्यातला वाळवा तालुका आहे, आष्टा मौजे आष्टा तालुका वाळवा जिल्हा सांगली इथली मुख्याधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी वक्फची जमीन विकून टाकली आणि त्याच्यावर 1240 घरं बांधले अध्यक्ष महोदय, 150 कमर्शियल दुकानं बांधली. आता वक्फच्या बाबतीमध्ये हे सतत आमच्यावर आरोप करतात की भाजपवाले ऐसा करते हैं वैसा करते हैं. अरे आप क्या कर रहे हैं? वक्फच्या जमिनीवर, आणि हे माझं नाही कागद अध्यक्ष, प्रादेशिक वक्फ अधिकारी पुणे विभाग यांच्याकडनं आलेला कागद आहे. शाकीर तांबोळी म्हणून तिथले एक मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते अध्यक्ष महोदय ते माझ्याकडे आले होते. त्यांनी निवेदन दिलं, अध्यक्ष महोदय वक्फची जागा मुख्याधिकाऱ्याला, त्याला ट्रिब्युनल आहे, त्याला CEO आहे, अल्पसंख्याक विभाग आहे, अल्पसंख्याक विभागच त्याची विल्हेवाट लावू शकतो. अध्यक्ष महोदय त्याचा अधिकार दुसऱ्याला नाही. मुख्याधिकारी CEO किंवा जिल्हा परिषदचा CEO यांना त्या बाबतीत कसलंच काय देण्याचा अधिकार नाही. हे जे कोणी केलं असेल अध्यक्ष महोदय याच्यावरती कारवाई झाली पाहिजे अशा प्रकारची या ठिकाणी विनंती करतो. आणि अध्यक्ष महोदय, विरोधी पक्षाने आलेल्या प्रस्तावाला मी विरोध करतो आणि या ठिकाणी थांबतो. चला बिल घेऊया, बिल घेऊ. यंत्र आहे ते. ना ना हो, 1 वाजता घेऊ. अंतिम आठवडा प्रस्ताव जो आहे हा विरोधकांचा अधिकाराचा आणि हक्काचा आहे. अध्यक्ष महाराज, या अंतिम आठवड्यामध्ये तर सभागृहामध्ये, कारण की कायदा व्यवस्थेच्यावरची चर्चा आहे आणि खरं तर मुख्यमंत्री महोदयांनी याच्यामध्ये राहिलं पाहिजे, इतकं महत्त्व या अंतिम